चला तर मित्रांनो, आज आपण अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन हा जो काही पाठ्यक्रम F3 आहे तो आपण बघणार आहोत. त्याचे एक क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन. माझ्याकडे बुकच ते आहे मूल्यमापनचं. त्यामध्ये क्वेश्चन आणि एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. डिस्कशन सेपरेट डायरेक्ट. तर ते आपण बघूया. याच्यासोबत मी F6 आय थिंक चालू केलेलं आहे, प्रोफिशियन्सी इन इंग्लिश. तोही मी टाईम मिळेल तसे दोन्ही घेत जाईल. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघूया. सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे तो म्हणजे अभ्यासक्रम विकसन. F1 आपला कंप्लीट झालेला आहे. F2 पण आय थिंक पूर्ण कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर मी F8ला थोडीशी सुरुवात केलेली होती, पण तो मी थोडा सोडून दिलेला आहे, कारण बाकीचं कोणीतरी कमेंट केलेली मला. मग मी त्या जे कमेंट केलं आहे त्यानुसार व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचवत आहे. ठीक आहे. तर कोणतरी कमेंट केली ती F4 आणि F6चं सांगा म्हणून, आणि कोणीतरी कमेंट केलेली की F3चं सांगा म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी जसं कमेंट आले आहेत तुमच्या, तसं तुम्हाला तुमच्या कमेंट्सला प्रोत्साहन देत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण मला हेल्प करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. मला काही इतकं खास सांगता येत नाही, एक्सप्लेनेशन करता येत नाही, परंतु मी ट्राय करते की माझ्या पद्धतीने ते बेस्ट होईल. ठीक आहे. तर यामध्ये दिले आहे वस्तुनिष्ठ लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आणि खालील प्रश्नांची एकावाक्यात उत्तरे द्या. मग अभ्यासक्रमाची व्याख्या आपण बघितलेली आहे. पाठ्यक्रम म्हणजे काय ते पण आपण बघितलेलं आहे. पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती कोणत्या आहे हा क्वेश्चन F7मध्ये सुद्धा आहे. त्या म्हणजे ऐतिहासिक घटक, रेषीय आणि समकेंद्री पद्धत आहे. अभ्यासक्रमाच्या पायऱ्या किती आहे? 7 पायऱ्या आहे. मग त्यामध्ये जे क्वेश्चन दिले आहे ते तुम्ही वाचून घ्यायचे आहे. इम्पॉर्टंट काय आहे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. पद्धतीची नावे विचारली जाऊ शकतात. परत अभ्यासक्रमाचे प्रकार किती आहे ते विचारले जाऊ शकतात. 3 प्रकार आहे ते म्हणजे विशेष म्हणजे विद्यार्थी केंद्रित, शिक्षक केंद्रित आणि कृतीयुक्त अभ्यासक्रम. ठीक आहे. मग लघुत्तरी प्रश्नामध्ये सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट प्रश्न आहे जो म्हणजे अभ्यासक्रमाच्या व्याख्या लिहा व अर्थ स्पष्ट करा. अभ्यासक्रमाच्या व्याख्या भरपूर अशा मांडलेल्या आहे. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सोयीसारख्या आणि त्यांच्या सोप्या पद्धतीने त्या मांडलेला आहे. मग अभ्यासक्रमाला इंग्रजीत करिक्युलम म्हणतात, हे आपण बघितलेलं आहे. याचाच अर्थ टू टर्न असा होतो. म्हणजे काय आहे की एखादी गोष्ट जी येत नाही ती गोष्ट आपल्याकडे वळवून घेणे, तिला काय म्हणायचं आहे? अभ्यासक्रम म्हणायचे. म्हणजे काय की शालेय व शालेय प्रसंगातून अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी जे काही शाळेने प्रयत्न केलेले असतात त्यांची समग्रता म्हणजे काय आहे? अभ्यासक्रम आहे. दुसरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, डेफिनेशन आहे ती म्हणजे शाळेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याला द्यावायचे सुनियोजित अनुभव म्हणजे काय? अभ्यासक्रम आहे. मग अकॉर्डिंग टू सर परसिनाम काय म्हणत आहे की द स्कूल मस्ट नॉट बी थॉट ऑफ ॲज अ प्लेस व्हेअर सर्टन नॉलेज इज लर्न बट ॲज अ प्लेस व्हेअर द यंग आर डिसिप्लिन इन अ सर्टन फॉर्म ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणजे शाळा ही अशी एक जागा आहे की जिथं फक्त नॉलेजच देऊ शकत नाही आपण, तर त्यासोबत आपण एखाद्या यंग विद्यार्थ्यांना वळण लावू शकतो आणि ॲक्टिव्हिटी, ज्या काही ॲक्टिव्हिटी त्यांना येतात त्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपण त्यांना शिकवू शकतो. ते म्हणजे काय आहे? अभ्यासक्रम आहे. मग ठीक आहे. अभ्यासक्रमाचे स्वरूप स्पष्ट करा. पुढेचा क्वेश्चन आहे की त्यामध्ये काय आहे की अभ्यासक्रम म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे व रूढी पद्धतीने शिकवले जाणारे विषय नव्हे, तर शाळेत मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुभवांचा त्यात अंतर्भाव होत असतो. या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या जीवनाचा सर्व बाजूंना स्पर्श करणारे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा समतोल स्वरूपात विकास करणारे संपूर्ण शालेय जीवन म्हणजे काय आहे? अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. वरचा जो प्रश्न आहे अभ्यासक्रमाची डेफिनेशन विचारले जाऊ शकतात आणि अर्थ विचारले जाऊ शकतात. इम्पॉर्टंट. अभ्यासक्रमाचे स्वरूप नाही विचारले जाऊ शकत. ठीक आहे. मग त्यामध्ये काय आहे की यात विविध प्रकारचे जे काही विषयांचा अभ्यास केला जातो. मग अभ्यासपूरक कार्यक्रम असतात, जीवन कौशल्य, गाभा घटक असतात, विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया, विद्यार्थी शिक्षक यांच्यातील आंतरक्रिया इत्यादी जे काय आहे ते हे काय आहे? अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे. पुढचं आहे दीर्घोत्तरी प्रश्न. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अभ्यासक्रमाची मूलभूत तत्त्वे आणि व्याप्ती विचारली जाऊ शकता. म्हणजे 101%. एक तर F3मध्ये विचारली जाऊ शकता, F2मध्ये विचारली जाऊ शकता किंवा F7मध्ये सुद्धा विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. तर मग त्याच काय आहे? मूलभूत तत्त्वे कोणती आहे? अभ्यासक्रम हा काय आहे? विद्यार्थी केंद्रित असावा. म्हणजे तो विद्यार्थ्याला समजेल असावा, त्याच्या बौद्धिक व मानसिक पातळीवरचा असायला हवा, जास्त हाय लेवलचा नसावा, उद्दिष्टपूर्ती करणारा असायला हवा. म्हणजे अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना काय व्हायचं आहे, काय बनायचं आहे, काय शिकायचं आहे ते उद्दिष्ट
काय असायला हवं, निश्चित असायला हवं. पुढे आहे समन्वय साधणारा असायला हवा, म्हणजे विज्ञान, गणित, भूगोल ज्या काही इत्यादी भाषा आहे एकमेकांशी संबंध त्यांचा असायला हवा. पूर्ण भाषा वेगवेगळी इकडे पसरायला नको. पुढे आहे अभ्यासपूरक कार्यक्रमांचा समावेश, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जे काही गुण असतात, क्रीडांगणावरचे खेळ, ग्रंथालयाचा उपयोग, सहल, जयंती इत्यादी ज्या काही गोष्टी आहे, वर्गाबाहेरच्या गोष्टी आहे, त्यांचे अनुभव या सर्वांचे मार्गदर्शन अभ्यासक्रमात असायला हवे. कृतीयुक्त अभ्यासक्रम म्हणजे काय की जॉन डोईच्या म्हणण्यानुसार लर्निंग बाय डुईंगचा इथे उपयोग करायला हवा. ठीक आहे. पुढे आहे जीवनाभिमुख अभ्यासक्रम, म्हणजे विद्यार्थी जे काय शिकताय ते लाईफ टाईम त्यांच्या म्हणजे जीवनात कुठे ना कुठे उपयोगी पडायला हवं असा अभ्यासक्रम असायला हवा. पुढे आहे लवचिकता असलेला, म्हणजे सर्व माळीचे मणी सारखेच नसतात, म्हणजे काही मुलं शहराचे असतात तर काही गावातले असतात. गावातल्यांना जे येतं ते शहरातल्यांना येत नाही, शहरातल्यांना ज्या कन्सेप्ट क्लिअर असतात त्या गावातल्यांच्या क्लिअर नसतात. म्हणून सगळ्यांच्या परिस्थितीनुसार, स्थळानुसार आणि काळानुसार अभ्यासक्रम हा अभ्यासक्रमात जे काय आहे बदल करायला स्वातंत्र्य असायला हवे. पुढे आहे उपयुक्त असलेला अभ्यासक्रम, म्हणजे बदलत्या काळात जे काही अन्न, वस्त्र, निवारा यासोबत अभ्यासक्रम किंवा शिक्षणसुद्धा खूप गरजेचं झाले आहे. त्यामुळे जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी अभ्यासक्रमाचा उपयोग झाला पाहिजे. सुखी व समृद्ध जीवन जगत असताना प्राप्त झालेल्या कौशल्यांचा उपयोग जीवनात करता यावा याचा विचार अभ्यासक्रमात करायला पाहिजे. पुढे आहे विविधता असलेला अभ्यासक्रम, मग एकाच वर्गात विद्यार्थी वयाने जरी सारखे असले तरी त्यांच्यातली जी व्यक्ती भिन्नता असते, बरोबर, काही मुले कुशाग्र बुद्धीची असतात तर काही थोडी मंद बुद्धीची असतात तर काही खूपच सामान्य मुले असतात. ठीक आहे. तर त्या सर्वांचा विकास कसा होईल या घटकांचा समावेश अभ्यासक्रमात असायला हवा. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि मानसिक पातळीनुसार अभ्यासक्रम असायला हवा. हा पॉईंट आपण पहिल्याच याच्यात बघितला. त्यांच्या आवडीनिवडी बदलत्या असतात, त्यांचे जे काही समस्या आहेत, गरजा आहेत त्या बदलत्या असतात. अभ्यासक्रमाची रचना जी काय आहे त्यांच्या व्यक्तिमत्वावर दखल असते. पुढे आहे सर्जनशील रचनात्मक शक्तींना मार्गदर्शन करणारा, समुदाय केंद्रीय असायला हवा. सर्जनशील रचनात्मक दृष्टीला मार्गदर्शन करणारा म्हणजे काय की विद्यार्थी खूप काही शिकत असतात, शिकत सोबत त्यांना आवडही असते, कोणाला गायनाची, कोणाला नृत्याची, कोणाला ड्रॉइंगची एटसेट्रा इत्यादी ज्या काय आवडी असतील त्या त्यांच्या ज्या सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह जो माइंड आहे तो बाहेर आला पाहिजे अभ्यासक्रमातून. पुढे आहे समग्र जीवनाचा विकास करणारा अभ्यासक्रम असायला हवा. ठीक आहे. अशा प्रकारे एकंदरीत अभ्यासक्रमातून जीवन कौशल्याचा विकास, नैतिक मूल्यांचा विकास, गाभातून घटकांची जोपासना, संस्कृती संक्रमण, संवर्धन, चारित्र्य निर्मिती, लोकशाही मूल्यांची जोपासना झाली पाहिजे असा हा अभ्यासक्रम असायला हवा. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो 10 किंवा 5 मार्क्सला. ठीक आहे. तर पुढे आहे अभ्यासक्रम विकसनाची व्याख्या स्पष्ट करा. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु अभ्यासक्रमाची व्याख्या आपल्याला तर माहिती आहे, मग विकसनाची व्याख्या तशीच असणार आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये काय आहे की टाबा यांचे निरीक्षण अत्यंत मार्मिक होते. मग आपल्याकडे अभ्यासक्रम बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे शास्त्रीय नाही आहे, त्यामुळे त्यांनी काय केले की लोकांच्या अथवा समाजाच्या गरजांचे विश्लेषण प्रत्येक वेळी केले जात नाही. त्यामुळे त्यांनी अभ्यासक्रम हा त्यांच्या पाठ्यपुस्तकानुरूप असायला हवा. ते काय शिकताय, का शिकताय, त्याचा आशय काय आहे, कसा शिकायचा आहे, त्याचा प्रभावीपणा काय आहे, ते सगळं त्यामध्ये त्यांनी विकसित केलेलं आहे. ठीक आहे. पुढे आहे अभ्यासक्रम विकसनाचे टप्पे. मग अभ्यासक्रम विकसनाचे काही टप्पे पडलेले आहेत, ते म्हणजे उद्दिष्ट, पाठ्यवस्तू व आशय, अनुभव प्रसंग, पाठ्यवस्तूचे संघटन, अनुभव प्रसंगाची सुसूत्रता, समाजाच्या गरजांची चिकित्सा, मूल्यमापनाची पद्धती व तंत्रे. ठीक आहे. हे आहे. ठीक आहे. मग उद्दिष्ट काय आहे की उद्दिष्ट म्हणजे आपण एक भारताचा उत्तम नागरिक आहे हे बनण्याचं उद्दिष्ट आपल्याला अभ्यासातून निश्चित व्हायला हवं. आपल्या डोळ्यांसमोर असतील तरच ते ध्येय आपण पूर्ण करू शकतो. पाठ्यवस्तू, आशय म्हणजे काय की त्या उद्दिष्टांना अनुसरून पाठ्यवस्तू आणि आशयाची निवड विद्यार्थ्यांनी करायला हवी. पुढे आहे अनुभव प्रसंग, म्हणजे विद्यार्थ्यांची जी काय आवड निवड जी असते ती विषयानुरूप काय असते, वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांना ती आवड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काय अध्ययन प्रसंगाची निवड जी आहे ती करावी लागते. मग पाठ्यवस्तूचे संघटन, शैक्षणिक उद्दिष्टानुसार पाठ्यवस्तू किंवा आशयाची निवड केली की मग तिचे विषयानुसार काय होतं, संघटन केले जातं. मग अनुभव प्रसंगाची सुसूत्रता, विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन उद्दिष्टानुसार अध्ययन अनुभव विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले जाईल याची काळजी करायला लागते. पुढे आहे समाजाच्या गरजांची चिकित्सा आणि मूल्यमापन पद्धती, तंत्रे आणि साधने, म्हणजे अध्ययन अनुभव प्रसंगाची गुंफण घातल्यानंतर कितपर्यंत आपल्याला ते मूल्यमापन झालेलं आहे हे सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. तर पुढे आहे अभ्यासक्रम विकसनाची जी काही हे प्रतिमाने. तर प्रतिमाने काय आहे की हिल्डा टाबा यांच्या विकसनातील प्रतिमाने त्यांनी सांगितले आहे. मग अभ्यासक्रम विकसनाचे तात्विक अधिष्ठान आहे, अभ्यासक्रम नियोजनाची प्रक्रिया आहे, अभ्यासक्रमाचा आराखडा, अभ्यासक्रम बदलासाठीच्या कार्यनीती, हे काय सांगितलं आहे, हिल्डा टाबा यांनी प्रतिमाने सांगितलेले आहे अभ्यासक्रमाची. पुढे आहे हिल्डा टाबा यांनी विचारात घेतलेल्या 3 कार्यनीती ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहे. संकल्पना निर्मिती, माहितीचे अर्थविवेचन, तत्त्वे नियम यांचे
उपयोजन. ठीक आहे, मग ते कसं आहे की वरील तिन्ही टप्प्यातून आपल्याला शिकायला भेटतं की शिक्षक हे आंतरक्रियेसाठी विविध साहित्य, माहिती, प्रश्न विचारू शकतात. त्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक प्रक्रिया सुरू होत असतात. मग संकल्पना निर्मितीसाठी खालील पायऱ्यांचा अवलंब केला जातो. मग त्यामध्ये काय आहे की विद्यार्थ्यांचे नाव असते, वस्तू असते, त्याचे वर्गीकरण केलं जातं. पुढे आहे की विद्यार्थी गुणधर्म ओळखतात व गुणधर्मातील सारखेपणा ओळखून त्यांचे गट करतात. पुढे आहे गटाच्या सारखेपणा लक्षात घेऊन त्यांना नाव देतात व त्यांचे वर्गीकरण करतात. फॉर एक्झाम्पल, विद्यार्थ्यांना एक अवतीभोवती असलेल्या त्रिकोणाची आकाराची नोंद घ्यायला सांगितली आणि त्याची गुणधर्माची यादी करायला लावली, तर त्यांना दिसतंय की हा एक त्रिकोण आहे. मग गुणधर्म काय आहे की त्रिकोणाला 3 बाजू आहे, 3 कोण आहे, 3 शिरोबिंदू आहे, त्यांच्या तीनही कोणाची बेरीज जी आहे ती 180 आहे. त्रिकोणाचा एक कोण 90 आहे आणि एकही कोण 90 नाही आहे. ठीक आहे, अशा प्रकारे जे काय आहे गुणधर्म ते लक्षात घेता. मग हेल्डा टाबा यांच्या कृती आणि मानसिक प्रक्रियांना चालना देण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे काय केली, सोडवून घेतली आहे. ठीक आहे, मग विद्यार्थ्यांना दिलेल्या निकषांच्या आधारे भिन्न प्रकार हे वर्गीकरण आपल्याला दिसून येते. पुढे आहे माहितीचे अर्थविवेचन. मग विद्यार्थ्यांच्या मानसिक क्रियांना चालना देण्यासाठी संकलित केलेल्या माहितीचे अर्थविवेचन हे काय आहे, गरजेचे आहे. त्याचे अनुमाने, कारणे व सामान्यीकरण करणे हे गरजेचं आहे. मग विद्यार्थ्यांना विविध भिन्न बाबींचा परस्पर संबंध जोडून कार्यकारण संबंध प्रस्थापित करून निष्कर्ष काढण्याची जी काय संधी असते ती द्यायला हवी. पुढे आहेत तत्व, नियम यांचे उपयोजन. मग विद्यार्थी प्राप्त झालेले नियम, तत्वे, निष्कर्ष किंवा संकल्पना ज्या आहे त्यांचा अपरिचित उदाहरणाचा अर्थ लावत असतात. मग त्यामुळे काय होतं की अध्यापनाच्या प्रतिमानाचा वापर करून विद्यार्थ्यांना स्वतः नवीन घटक अध्ययन करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा व मानसिक क्रियांचा विकास होण्यासाठी मदतही मिळत असते. पुढचा प्रश्न आहे R.W. टेलर यांचे अभ्यासक्रम विकसन प्रतिमाने. मग R.W. टेलर यांनी काय सांगितलेले आहे की यांनी 4 पायऱ्या मांडलेल्या आहे अभ्यासक्रमाच्या. त्या कोणत्या आहे तर त्यातली पहिली जी पायरी आहे ती म्हणजे शाळेची किंवा वर्गाची उद्दिष्टे. दुसरी आहे उद्दिष्टांशी संबंधित शैक्षणिक अनुभवांचे संघटन करणे आणि उद्दिष्टांचे मूल्यमापन. तर ठीक आहे, यामध्ये काय सांगितलं आहे की यामध्ये शाळा किंवा वर्गाची उद्दिष्टे निश्चित करून साध्य करण्यासाठी काय केले पाहिजे हे या पायरीवर आपल्याला ठरवले पाहिजे. मग पुढे आहे की शाळेची किंवा वर्गाची जी उद्दिष्टे ठरवल्यानंतर शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित अध्ययन अनुभवाची रचना केली जाते. शिक्षकाची विचारसरणी व विद्यार्थ्यांच्या गरजा या दोन्ही बाबी लक्षात घेऊन दोन्ही वेळी आवश्यक पद्धतीचा वापर शिक्षकाकडून केला जाणे अपेक्षित आहे. या बाबतीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देताना अनुभवाची तर्कशुद्ध मांडणीही करायला हवी. पुढे आहे उद्दिष्टांचे मूल्यमापन. या पायरीवर काय केलं जातं की उद्दिष्टांचे जे काय मूल्यमापन केले जाते, निश्चित केलेले शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले आहे याची माहिती ही संकलित केली जाते. उदाहरणार्थ विद्यार्थी स्वतः कंपासच्या सहाय्याने वर्तुळ पाडतो. मग हे काय आहे की त्यांची जी काय उद्दिष्ट आहे ती त्यांनी साध्य केलेली आहे. काय करून की विद्यार्थी स्वतः कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढतो. पुढे आहे अभ्यासक्रम ज्ञानरचनावादी आंतरिक सुसूत्रता स्पष्ट करा. हा कधी विचारलेला गेलेला नाही आहे प्रश्न, पण हा ट्रँगल लक्षात ठेवायचा. यामधून ज्ञानरचनावादी जी आंतरिक सुसूत्रता आहे ती सिद्ध होती. त्यामध्ये काय आहे की अध्ययनाचा अनुभव, अध्ययन निष्पत्ती, मूल्य निर्धारण. मग काय केलं शिक्षकांनी काय केलेले आहे हे जास्त महत्त्वाचे नाही, तर विद्यार्थ्यांच्या सक्रिय वर्तनातून अध्ययन घडून येते. म्हणजे शिक्षकांनी किती शिकवले, काय शिकवले हे काहीच इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु विद्यार्थी किती शिकले आणि ते त्यांच्या जीवनात कसा उपयोग करत आहे शिक्षणाचा ते जास्त इम्पॉर्टंट आहे. मग शिक्षकांनी कोणत्या कृती केल्या यापेक्षा विद्यार्थी स्वतः अध्ययनात गुंतून काय शिकला हे अधिक निर्णायक आहे. यासाठी कोणत्या अध्ययन निष्पत्ती आहेत हे ठरवणे गरजेचं आहे. मग कोणत्या अध्ययन पद्धती आवश्यक आहे की ज्यांच्यामुळे विद्यार्थी अपेक्षित निष्पत्ती साध्य करण्यासाठी वर्तन मार्गाचा अवलंब करतील. मग आपण उद्दिष्टापासून हे जाणून घेऊ शकतो. पुढचं आहे की पाठ्यक्रम म्हणजे काय आणि पाठ्यक्रमाचे महत्त्व, गरज व व्याप्ती. पाठ्यक्रम म्हणजे काय हे आपल्याला काय माहिती आहे की पाठ्यक्रमाला इंग्रजीमध्ये सिलॅबस असं म्हणतात की हा एक अभ्यासक्रमाचा एक छोटासा भाग आहे जो की एका विशिष्ट इयत्तेसाठी एकच असतो. ठीक आहे, मग अभ्यासक्रम ही संकल्पना व्यापक आहे आणि विस्तृत आहे, परंतु पाठ्यक्रम जो काय आहे तो मर्यादित आहे. मग अभ्यासक्रमाचे अंतर्भूत असलेला विषयांची क्रमबद्ध आखणी म्हणजे काय आहे, पाठ्यक्रम आहे. त्यामध्ये गणित आहे, भाषा, विज्ञान इत्यादी विषयांचा जो काय आहे तो अंग आहे. यावरून असे म्हणता येईल की अनेक विषयांना मिळून अभ्यासक्रम बनतो. ठीक आहे, मग पाठ्यक्रमाला अनुसरून पाठ्यपुस्तके लिहिली जातात. अशा प्रकारे त्यांची उपयुक्तता आपण करू शकतो. गरज व व्याप्ती इम्पॉर्टंट नाही आहे, पण पाठ्यक्रमाची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. पुढे आपण बघितलं आहे की अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरक हा नोव्हेंबर 17-18लाही विचारलेला आहे आणि हा F7मध्ये विचारू शकतात, F2 आणि F3मध्ये सुद्धा विचारू शकतात आणि भाषा विषयाचे अध्यापनशास्त्र आय थिंक F5 आहे, त्यालासुद्धा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कशालाही नाही विचारला तरी कोणत्या तरी एका
पेपरमध्ये हा क्वेश्चन राहणार म्हणजे राहणार. 4 किंवा 5 मार्क काही असो, तुम्हाला त्यातले ॲटलिस्ट 6 मुद्दे लिहिता आले पाहिजे. तर हे आपण आधीच डिस्कशन केलेलं आहे, मी परत घेणार नाही. पुढे आहे पाठ्यक्रम पद्धतीच्या विविध पद्धती. ह्या F7मध्ये सुद्धा आहे. ऐतिहासिक पद्धत आहे, त्यामध्ये उत्क्रांती घटक पद्धत आहे आणि रेषीय पद्धत आहे. तो पुढे एक आहे ती म्हणजे समकेंद्री पद्धतसुद्धा आहे. मग ऐतिहासिक पद्धतीमध्ये परत 3 भाग पडत आहे. ते म्हणजे काय? नवलकथांचा वापर, शास्त्रज्ञांची चरित्रे, उत्क्रांती पद्धत. मग नवलकथा ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये काय होतं की पाठ्यक्रमाची रचना करताना विज्ञानातील शोध ज्या क्रमाने लागले आहेत त्याच क्रमाने त्यांचा समावेश यामध्ये केलेला असतो. मग अनेक समस्यांवर मात करून वैज्ञानिकांनी शोध कसे लावले याचे चित्रण नवलकथांच्या माध्यमातून केले जाते. मग शास्त्रज्ञ अनेक कष्ट घेऊन घटनामागील कारणभाव शोधत असतात. मानवाला मिळालेले सुख शास्त्रज्ञांमुळे प्राप्त झालेले आहे. म्हणूनच शास्त्रज्ञांचे चरित्र जे काय आहे मुलांसाठी स्फूर्तदायी आहे. पुढे आहे उत्क्रांती पद्धत. मग या पद्धतीत प्राचीन शोधापासून अर्वाचीन शोध कोणत्या संक्रमणात लागत गेले ऐतिहासिक आढावा यामध्ये घेतला जातो. म्हणजेच एखाद्या शोधात कसा बदल होत गेला आहे, शोधात प्रगती झाली की नाही हे लक्षात घेऊन पाठ्यक्रमाची मांडणी केली जाते. पुढे आहे घटक पद्धत. त्यामध्ये काय आहे की ज्या पद्धतीत एकाच इयत्तेत एकाच घटकाची संपूर्ण माहिती विस्तृतपणे दिलेली असते त्या पद्धतीला काय म्हणायचं? घटक पद्धत. पुढे आहे रेषीय पद्धत. म्हणजे निरनिराळ्या इयत्तेत एखाद्या घटकाची मांडणी जेव्हा एका रेषेवर केल्याप्रमाणे मांडलेले असते त्याला काय म्हणायचं? रेषीय पद्धत म्हणायचे. ठीक आहे. मग लहान म्हणजे पहिल्या इयत्तेपासून मोठ्या इयत्तेपर्यंत पहिले आपण बरीच शिकतो. मग वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा प्रकारे जी काय मांडणी आहे तिला म्हणायचं आहे रेषीय पद्धत. तर पुढचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे की पाठ्यक्रमाची समकेंद्री मांडणी उदाहरण स्पष्ट करा. गणित अभ्यासक्रमाची मांडणी समकेंद्री पद्धतीने स्पष्ट करा. पाठ्यक्रम रचनेची पद्धती कोणत्या हे उदाहरण स्पष्ट करा. तर ठीक आहे, अशा प्रकारे कोणताही एक प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. तर मग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यानुसार काय सांगितलेले आहे की राष्ट्रीय यांनी तयार केलेल्या गणिताचा जो काही अभ्यासक्रम आहे तो सर्व राज्यांना अभिप्राणात्मक पाठविला आहे. तर त्याची व्याख्या आहे ज्या पाठ्यक्रम मांडणीमध्ये एकाच विभागाच्या अभ्यासक्रमाक्रमाने त्या विषय भागासंबंधीची ज्ञानकथा वाढवीत नेलेली असते त्या पाठ्यक्रमाच्या मांडणीला काय म्हणायचं? समकेंद्री पद्धत म्हणायचे. म्हणजे काय असतं की पहिलीला आपण 1 अंकी संख्या शिकतो, दुसरीला 2 अंकी संख्या शिकतो, तिसरीला 3 अंकी, चौथीला 4 अंकी, 5 अंकी अशा जी काही मांडणी आहे ती समकेंद्री आहे. म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे गेलेली आहे. त्याला काय म्हणायचं? समकेंद्री पद्धत म्हणायचं. मग त्यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे घटक पद्धत, टॉपिक मेथड, रेशियो पद्धत, लिनियर मेथड आणि समकेंद्र पद्धत म्हणजे कॉन्सेंट्रिक मेथड. ठीक आहे. मग घटक पद्धतीमध्ये आपण बघितलं आहे की या पद्धतीत समान गुणधर्म किंवा समान वैशिष्ट्य असलेल्या घटकांचे एकीकरण केले जाते व त्यानुसार पाठ्यक्रमाची रचना काय असते केलेली असते. मग रेशियो पद्धतीमध्ये काय होतं की या पद्धतीमुळे एकच घटक अनेक इयत्तामध्ये घेतला असतो परंतु त्या इयत्तेत असलेली माहिती मात्र भिन्न भिन्न असते. म्हणजे एकच घटक आहे परंतु त्यांचं जे गुण आहे, माहिती आहे, तत्व आहे ते वेगवेगळे असते. पुढे आहे समकेंद्री पद्धत. ज्या पाठ्यक्रम मांडणीमध्ये एकाच विषय भागाचा अभ्यासक्रमाक्रमाने त्या विषय भागासंबंधीचा ज्ञानकज्ञ वाढवीत नेलेला असतो त्या पाठ्यक्रमाच्या मांडणीस काय म्हणायचे? समकेंद्री पद्धत. मग हा अभ्यासक्रमाच्या मांडणीला एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. खालचा वर्ग हा केंद्रबिंदू धरला तर त्या पुढील इयत्तांसाठी वर्तुळे काढण्यात येतात. प्रत्येक पुढच्या इयत्तेसाठी त्या घटकाची व्याप्ती जी काय आहे ती खोली जी काय आहे ती खोली क्रमाक्रमाने वाढत जात असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही एक आहे. तर पुढचा आहे पाठ्यक्रमावर प्रभाव टाकणारे घटक कोणते कोणते आहे तर ते आपण एकदम शॉर्टकट आहे. हे यातले जे काही 7-8 पॉईंट आहे ते आधीही आपण बघितलेले आहे. मग ती म्हणजे अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहे विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी व मानसिक गरजा, भाषा, परिसर, दैनंदिन जीवनाशी सांगड, कालावधी आणि काठिण्य पातळी. मग अभ्यासक्रमाची उद्दिष्टे मी तुम्हाला सांगितली आहे की आपल्याला जे काय करायचं आहे, जे काय व्हायचं आहे ते पाठ्यक्रमातून जीवन कौशल्य, गाभाभूत घटक जे आहे, नैतिक मूल्य जे आहे त्यांचा विकास होण्यासाठी अभ्यासक्रमाची उद्दिष्ट जी काय आहे ती साध्य व्हायला हवी. पुढे आहे बौद्धिक व मानसिक पातळी. म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक मानसिक पातळी ही काय असते? भिन्न भिन्न असते. त्यामुळे तो पाठ्यक्रम जो आहे तो उपयुक्त ठरला पाहिजे. भाषा ही विद्यार्थ्यांना समजेल अशी असायला हवी, सोप्या पद्धतीने असायला हवी. परिसर म्हणजे विद्यार्थ्यांच्या परिसरातून पाठ्यक्रमाची रचना केली तर विद्यार्थ्यांची आपुलकी व आवड निर्माण होण्यास मदत होते. म्हणजे विद्यार्थी ज्या याच्यात शिकताय तो परिसर कसा असायला हवा? स्वच्छ आणि व्यवस्थित असायला हवा. पुढे आहे अभ्यासक्रम निर्मितीमध्ये प्राथमिक शिक्षक या नात्याने आपण कोणती भूमिका साकार करू शकतो. ठीक आहे. मग यामध्ये शिक्षकाची मूलभूत भूमिका आहे, शाळेत विविध भूमिका आहे, उत्तम व्यवस्थापकाची भूमिका आहे, समाज परिवर्तनाची भूमिका आहे, पालकाची भूमिका आहे, न्यायाधीशाची भूमिका आहे आणि बदलाचा प्रतिनिधी आहे. ठीक आहे. हा काही इम्पॉर्टंट वाटत नाही आहे परंतु थोडंसं वाचून घ्या, येऊ शकतं. काय सोपं आहे, घरापासून ते सगळं कोर्टपर्यंत जायचं आहे म्हणजे
शिक्षक, शाळा, उत्तम, समाज परिवर्तन, पालक आणि न्यायाधीश. ठीक आहे, मग त्यामध्ये ते कोणती भूमिका ते साकारू शकतात पाठ्यक्रमाच्यासाठी ते तुम्ही बघायचं आहे. मग वरील विवेचनावरून असं लक्षात येते की आदर्श शिक्षकाची भूमिका पार पाडत असताना विषयाचे प्रभुत्व जे आहे, इतर विषयांचे ज्ञान जे आहे ते तंत्राचा वापर करणे यामध्ये जास्त आवश्यक आहे. पुढे हे संशोधन करत असताना संशोधनाच्या कोणत्या 4 पायऱ्या विचारात घ्याल हे स्पष्ट करा. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो. मग त्याचे 5 पायऱ्या आहेत त्या म्हणजे समस्येची जाणीव असणे, समस्या निवडणे, गृहीतके, परिकल्पना आणि निष्कर्ष. म्हणजे एखादी जी सपोज आपली गाडी आहे, आपल्याला माहिती आहे की ही गाडी, यात समस्या काय आहे हे आपल्याला जेव्हा माहीत होतं, जाणीव होते समस्येची. सपोज गाडी खुडखुड करते, आपल्याला माहीत झालं की ही गाडी खुडखुड करते, म्हणजे आपल्याला त्या समस्येची जाणीव आहे. ठीक आहे. दुसरं आहे समस्या निवडणे, म्हणजे जेव्हा ती गाडी खुडखुड करते तेव्हा आपल्याला कळालं आहे की ही इथे काहीतरी खुडखुड करते, यामुळे काय झालं आहे, आपली गाडी व्यवस्थित चालत नाही, म्हणजे आपण काय झाली ती समस्या निवडलेली आहे. गृहीतक म्हणजे काय की आपण त्या दिशेने प्रयत्न करतोय की मग आता आपली गाडी खुडखुड करते म्हणजे मग आपल्याला ती नीट करायला हवी. ठीक आहे. मग त्यासाठी आपण कुठे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे जे आहे ती म्हणजे काय गृहीतकी. मग त्यासाठी किती खर्च लागणार, कसा खर्च लागणार हे आपण आधी गृहीत धरत असतो. परिकल्पना म्हणजे काय की जे समस्या आलेली आहे ती शोधण्यासाठी, त्याच्यावर विचार करण्यासाठी, त्या समस्येचे उत्तरं निश्चित करण्यासाठी जी काही समस्या आहे ती आधी आपण त्याची परिकल्पना करत असतो. म्हणजे हे नीट होईल का, इथेच नीट होईल की दुसरीकडे जायला लागेल, किती पैसे लागेल, कुठून सामान आणायला लागेल, ही काय असते, ही परिकल्पना. आणि शेवट आहे निष्कर्ष, म्हणजे ती गाडीची जी काही खुडखुड करते त्या गाडीचा निष्कर्ष काय आहे की शेवट जाऊन हे नीट होईल की नाही या निष्कर्षापर्यंत जेव्हा आपण पोहोचतो तेव्हाच ती. आणि जेव्हा आपण घरी विचार करण्यापेक्षा ती गाडी जेव्हा आपण दुकानात जाऊन लावतो, त्या मेकॅनिकला विचारतो, तेव्हा जो काही तो मेकॅनिक सांगतो, निष्कर्ष काढतो की होईल की नाही नीट, तो म्हणजे निष्कर्ष. आपण घरीच किती बडबडी केली तरी गाडी नीट होत नाही. जेव्हा तुम्ही ती गाडी दुकानापुढे लावून देशाल किंवा ती रिपेअर करायला नेशाल तेव्हाच ती नीट होणार आहे, किंवा जे काही सोल्युशन आहे ते तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे ते काय भेटणार आहे, तुम्हाला निष्कर्ष हा भेटणार आहे. अशाच पद्धतीने काय आहे, ह्या 5 पायऱ्या आहे, व्यवस्थित लक्षात राहतील. आय थिंक समस्येची जाणीव असणं, समस्या निवडणं, गृहीतके, परिकल्पना आणि निष्कर्ष, अशा प्रकारच्या 5 पायऱ्या आहे. तर हाही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे हा पहिला चॅप्टर मी तुम्हाला सांगितलेला आहे, अभ्यासक्रम विकसन. याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, टेक केअर. अभ्यास करा, व्यवस्थित मार्क्सने पास व्हा.